इंद्रा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. तुला काही म्हणालीये का? मला माझ्या मुलाशी बोलायचंय आणि मला इतर कोणी इथे नकोय. बोल नाही, काय झालं? झालं खिदळून? काही काम नाही आहेत का तुला? आई मी जॉगिंगला गेलो. हे असं इंद्रा, तुला काहीच वाटत नाहीये का? काल एवढा तमाशा झाला इथे आणि तू मात्र मस्त मजा करत फिरतोयस. काय चाललंय तुझं? जबाबदारीचं काही भान आहे का नाही? त्या राणीमुळे ना तुझं फॅक्टरीकडे दुर्लक्ष होतंय. काय करतोयस तू? एवढा शिकलायस तू, फॉरेन वरनं शिकून आलायस. कशासाठी? यासाठी? आई मी खरंच सांगतोय, काल गाडीचं टायर पंक्चर झालं. इंद्रास, सारखी ना तीच कारणं देऊ नकोस मला. काय खरं काय खोटं हे सांगायची गरज नाहीये. हे जे काय आता हसत खिदळत आलात ना, ते माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. आता अति होतंय. मला माहिती ना हे असं थांबणार नाहीये. आणि तू किती थांबवण्याचा प्रयत्न केलास तर ती राणी तुला थांबू देणार नाही. आई राणी तशी मुलगी नाहीये, ती खूप चांगली आहे हेच सांगणार आहेस ना? बास इंद्रा, तुला तुझ्या करिअरची किती काळजी होती रे. आणि काय करतोस तू आता? तुला दिसत नाहीये का ती राणी तुझं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठीच या घरात आली आहे. ती जेव्हा आपल्या फॅक्टरीत कामगार म्हणून काम करायची तेव्हा तू तिच्याशी जसं वागलायस ना त्याचा वचपा काढते ती. तिला तुझं, महाडिकांचं, फॅक्टरीचं नुकसान झालेलंच हवंय. कळत का नाही गे तुला? आई तुझा खरंच काहीतरी गैरसमज झालाय. राणी तशी मुलगी नाहीये. ती आपलं किंवा फॅक्टरीचं काही नुकसान होईल अशी कधी वागणारच नाही. राणी खरंच खूप चांगली मुलगी आहे. हेच त्या राणीने काय केलं ना मला खरंच कळत नाहीये. याआधी जर का असं काही घडलं असतं ना तर तू तिला कधीच पाठीशी घातलं नसतंस. तिच्या चुका अशा लपवत राहिला नसतास. तू तिला चांगलं सुनावलं असतंस इंद्रा. पण आता त्या पोरीने तुझ्यावर काय जादू केले ना माहित नाही. तीच तुझ्यासाठी प्रायोरिटी झाली आहे. आई असं खरंच काही नाहीये. हे असंच आहे इंद्रा, असंच आहे. पण आता ना फार दिवस नाही. आता माझ्याकडे यावर एक उपाय आहे.